हेलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपल्याला आणखीन एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक शिकायचा आहे आणि तो आहे सिंपल लिपिड्स. त्याच्या अगोदर आपण लिपिड्सबद्दल लास्ट लेक्चरमध्ये जे काही शिकलो त्याचं एक क्विक आपण रिव्हिजन करू. तर बघा, लिपिड कशाला आपण म्हणतो, तर लिपिड हा एक सबस्टन्सेसचा ग्रुप आहे, एक केमिकलचा ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे, तर त्या ग्रुपमध्ये आहे फॅट्स, त्याच्यामध्ये आहे वॅक्सेस डिफरंट टाईपचे, त्याचबरोबर आहे याच्यामध्ये डिफरंट टाईपचे ऑइल्स, इडिबल ऑइल वगैरे म्हणतो आपण, जसं की ग्राउंडनट असेल, सोयाबीन ऑइल असेल, त्याचबरोबर कोकोनट ऑइल असेल, सूर्यफूल असेल, सनफ्लॉवर ऑइल असेल, करडीचं ऑइल असेल, जे काही आपण खाण्यामध्ये तेल खातो ना, त्या सगळ्या काय आहेत, लिपिड्स आहेत. त्याचबरोबर असेल घी, बटर, वनस्पती घी, जसं वनस्पती तूप आपण त्याला म्हणतो, हे सगळं काय, तर हे सगळे लिपिड्स आहेत. हे सगळे लिपिड्स या कॅटेगरीमध्ये येतात. हे सगळ्याला आपण लिपिड्स म्हणत असतो, बरोबर आहे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलो. तर लिपिड काय, तर लिपिड हा अशा या खूप साऱ्या सबस्टन्सेसचा एक ग्रुप आहे. आणि हा ग्रुप हे जे लिपिड्स आहेत हे एका कॉन्स्टिट्युएंटपासून बनलेले आहे. याच्यामध्ये एक मेन कॉन्स्टिट्युएंट आहे आणि तो आहे फॅटी ॲसिड्स. आपण शिकलो की लिपिड जे आहे ते फॅटी ॲसिडपासून बनलेलं आहे. आणि फॅटी ॲसिड हे दोन प्रकारचे आहेत. फॅटी ॲसिड सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कशाला म्हणायचं, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कशाला म्हणायचं, हे सगळं की लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये. आता बघा, हे लास्ट लेक्चर जर तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहेच, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरकडे आपण वळू. आज आपल्याला एक आणखीन खूप छान टॉपिक शिकायचा आहे सिंपल लिपिडबद्दल. तर हे सिंपल लिपिड काय आहेत, तर जे लिपिड आहेत ते 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे, किंवा 3 क्लासेसमध्ये डिवाइड केलेलं आहे, किंवा 3 टाईप्स आहेत ते लिपिडचे. कोणते 3 टाईप आहे लिपिडचे, तर एक आहे सिंपल लिपिड, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड. असे लिपिड 3 ग्रुपमध्ये डिवाइड झालेले आहे. हे लास्ट लेक्चरपर्यंत आपण शिकलो होतो. आता हे 3 जे लिपिड्स आहेत डिफरंट टाईपचे, हे 1 बाय 1 करून आपल्याला समजून घ्यायचे आहे, डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करायचे आहेत. तर त्यातला सगळ्यात फर्स्ट जो लिपिडचा टाईप आहे, ज्याला आपण म्हणणार सिंपल लिपिड्स. तर हे सिंपल लिपिड्स काय आहेत, कोण आहेत हे सिंपल लिपिड, हे कशाचे बनलेले आहेत, आणि ते आपल्याला आपल्या बॉडीमध्ये त्यांचा काय रोल आहे, म्हणजे बायोलॉजिकल त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, हे सगळं काही आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. काही पॉईंटच्या मदतीने शिकायचं आहे. आणि हे सगळे पॉईंट मी बोर्डवर नोट केलेले आहेत. आणि तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडासा साईडला होऊन जातो. तर बघा, आता हे सिंपल लिपिड्स म्हणजे काय आहेत, तर काय आपल्याला सांगितलेलं सिंपल लिपिड्सबद्दल, दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ व्हेरियस अल्कोहोल्स. तर सिंपल लिपिड्स काय, तर सिंपल लिपिड्स हे इस्टर्स आहेत. कशाची इस्टर्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ऐकलं असेल इस्टर्स म्हणजे काय असते. तर इस्टर म्हणजे काय, की असा ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये ॲसिड असते आणि अल्कोहोल असते, तर याला आपण इस्टर्स असं म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बेटर माहीत असेल ते. तर काय आहेत सिंपल लिपिड्समध्ये, सिंपल लिपिड्स म्हणजे इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडचे इस्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये व्हेरियस टाईपचे अल्कोहोल सुद्धा आहेत. लक्षात आलं का. कोणतेही लिपिड्स घ्या, त्याच्यामध्ये मेन कंपोनंट आहे लिपिडचा फॅटी ॲसिड. लक्षात ठेवा, सिंपल लिपिड असो, कंपाऊंड लिपिड असो की डिराइव्ड लिपिड असो, त्याच्यामध्ये मेन कंपोनंट तुम्हाला फॅटी ॲसिडच दिसेल. फॅटी ॲसिड हे मेन आहेत लिपिडमध्ये. ठीक आहे, तर लक्षात घ्या आलं तुमच्या की सिंपल लिपिड्स कशाला म्हणतो आपण, इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ व्हेरियस टाईपचे अल्कोहोल, ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे अल्कोहोल्स असतात आणि फॅटी ॲसिड्स असतात. तर अशांपासून बनलेले असतात सिंपल लिपिड्स. काय आहे सिंपल लिपिड, कशाला म्हणतो आपण सिंपल लिपिड्स, लक्षात ठेवा, क्वेश्चन येतात. सिंपल लिपिड्स कशाला म्हणतो, सिंपल लिपिड्स म्हणजे फॅटी ॲसिड्स विथ व्हेरियस अल्कोहोल्स, हे आहेत सिंपल लिपिड. मग कोण कोण आहे सिंपल लिपिड्स, कोण कशाला म्हणणार आपण सिंपल लिपिड्स, तर ते सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे आपल्याला. ते सुद्धा सगळं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कंपाऊंड लिपिड्स आपण कशाला म्हणणार, सिंपल लिपिड्स कशाला म्हणणार, डिराइव्ड लिपिड आपण कशाला म्हणणार, तर ते सगळं काही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. आता सिंपल लिपिड्स म्हणजे काय हे तर आपण समजलो. आता कोणाला म्हणायचं आपण सिंपल लिपिड्स, तर सिंपल लिपिड्स जसं की फॅट्स. लक्षात ठेवा, सिंपल लिपिड्स एक्झाम्पल फॅट, पॉप्युलर आहे नाव, आपल्याला माहिती असते फॅट्स म्हणजे काय. तर फॅट आहे, वॅक्सेस आहे, डिफरंट टाईपचे वॅक्सेस, ॲनिमल वॅक्स, प्लांट वॅक्स. तर हे वॅक्सेस आहेत, त्याचबरोबर सुबेरिन, क्युटीन, हे सगळे प्लांटमध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत सिंपल लिपिडचे. तर कोणाला म्हणतो आपण सिंपल लिपिड्स, फॅट, वॅक्सेस, सुबेरिन, क्युटीन, हे सगळे सिंपल लिपिड्स आहेत. तर याच्यापैकी 2 सिंपल लिपिडचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे आणि ते आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, जसे की फॅट आणि वॅक्सेस.
हे दोन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. सुबेरिन आणि क्युटिनबद्दल आपल्याला काही माहिती दिलेली नाही, पण ते लक्षात ठेवा की प्लॅन्टमध्ये ते प्रेझेंट असतात. प्लॅन्टच्या वेगळ्या वेगळ्या पार्टवरती सुबेरिन आणि क्युटिन आपल्याला दिसतात. तर आपण सगळ्यात आधी फॅटबद्दल डिस्कस करू की फॅट काय आहे. तर बघा इथं आपण स्पेशल टायटल टाकलेलं आहे फॅटबद्दल. तर फॅट शिकायचं आपल्याला आधी आणि मग नंतर आपण वॅक्सेसबद्दल शिकू. तर सगळ्यात आधी फॅटचे सोर्सेस आपण काय बघू. तर फॅट आपल्याला नाव माहितीच असते. लिपिडलाच आपण जनरल कॉमन नाव जे आहे ते फॅट म्हणून ओळखतो. लिपिड किंवा फॅट आपण एकच समजतो जनरली. तर ॲक्च्युअलमध्ये की जे फॅट आहेत ते लिपिड्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर फॅटचे सोर्सेस आपण ऐकत असतो वारंवार हा वर्ड, फॅट खाल्लं पाहिजे, फॅट कमी खाल्लं पाहिजे, फॅट जास्त खाल्लं पाहिजे. तर तुम्ही डॉक्टरजवळ किंवा फिजिशियनजवळ गेले तर तुम्हाला ते सांगतात की एखादा हेल्दी माणूस असला जाडाजुडा तर त्याला सांगतं तुम्ही फॅट कमी खा. किंवा एखादा सडपातळ माणूस गेला, लीन एखादा बॉडीवाला जर डॉक्टरकडे, फिजिशियनकडे किंवा डायटिशियनकडे गेला तर ते डायटिशियन फिजिशियन त्याला सांगतात की तुम्ही जास्त फॅट खा, म्हणजे तुम्ही थोडीशी तब्येत तुमची चांगली होऊन जाईल, तुम्ही चांगले गबरू दिसणार. तर असे हे फॅट असतात. तर या फॅटचे सोर्सेस काय आहेत. तर आपण फॅट तर आता समजलो की फॅट म्हणजे काय. तर आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की फॅट काय. तर फॅट हे लिपिड्स आहेत. आणि लिपिडमध्ये काय असतात. लिपिडमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. तसंच फॅटमध्ये सुद्धा आहे. फॅटमध्ये सुद्धा कार्बन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. आता हे फॅटचे सोर्सेस काय आहेत. फॅट आपल्याला कशापासून भेटते. तर जगभरामध्ये जेवढे काही ऑइल्स असतील, तेल असतील, त्या सगळ्यांमधून आपल्याला फॅट भेटत असते. आपल्यालाच काय, कोणत्याही ॲनिमल वगैरेला म्हणा किंवा आपण पर्टिक्युलर ह्युमन जी जर गोष्ट केली तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या तेलांमधून जे आपण तेल खात असतो, जसं सोयाबीन ऑइल असेल किंवा त्या सनफ्लॉवर ऑइल असेल, त्याचबरोबर ग्राउंडनट असेल, कोकोनट ऑइल असेल किंवा घी, तूप वगैरे, या सगळ्यामधून आपल्याला, किंवा आपण सुकामेवा वगैरे खात असतो, बदाम, काजू, अक्रोड, हे सगळे रिच सोर्स आहेत फॅटचे. या सगळ्यांमधून रोजच्या रोज आपल्या बॉडीला फॅट भेटत असते. तर फॅट खूप इम्पॉर्टंट असते, लक्षात ठेवा. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर जास्तीत जास्त आपण फॅट खाल्लं पाहिजे. चरबीयुक्त आहार आपण जास्त घेतला पाहिजे असं आपण ऐकत असतो. तर आता हे फॅटचा सोर्स आपल्याला समजलेला आहे. फॅट कशापासून भेटते आपल्याला हे आपल्याला समजलेलं आहे. भाजीपाला वगैरे याच्यामध्ये फॅट नाही, लक्षात ठेवा. तर असलंही तर फार कमी फॅट त्याच्यामध्ये असते. पण जे मी तुम्हाला सबस्टन्सेस सांगितले डिफरंट टाईपचे, त्याच्यामध्ये फॅट भरपूर आहे. आता हे फॅट आहे तरी काय. फॅट आपण कशाला म्हणणार. तर बघा इथं पुढे आपण नोट केलेलं आहे. फॅट्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसेरॉल. फॅटमध्ये काय. तर फॅट काय, इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिडचे इस्टर्स आहेत. फॅट म्हणजे काय, फॅटी ॲसिडचे इस्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आहेत, ग्लिसेरॉल सुद्धा आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेव्हा फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल ह्या दोघांचं तुम्हाला कॉम्बिनेशन दिसेल तेव्हा काय तयार होतील, तेव्हा फॅट्स तयार होतील. बरोबर आहे. तर आता इथे आणखीन आपण बघितलेलं आहे फॅटी ॲसिडबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. फॅटी ॲसिड कसे तयार झालेले आहेत. कार्बन आणि हायड्रोजनच्या चेनपासून हे फॅटी ॲसिड तयार झालेले असतात आणि त्याच्या एका चेनला कार्बोक्सिल ग्रुप असतो. हे आपण शिकलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे सगळं काही. बरोबर आहे. फॅटी ॲसिड तर आपण शिकलेलं आहे. आता या फॅटमध्ये जो दुसरा कंपोनंट आहे ग्लिसेरॉल, तो ग्लिसेरॉल म्हणजे हा अल्कोहोलच आहे ॲक्च्युली. ग्लिसेरॉल म्हणजे काय, अल्कोहोलच आहे ॲक्च्युली. तर काय आहे हा ग्लिसेरॉल. तर ग्लिसेरॉलचा आपल्याला फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. बघा हा फॉर्म्युला CH2OH. तर केमिकली जर आपण बघितलं ग्लिसेरॉलला, तर ग्लिसेरॉलचं नाव आहे ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन. ग्लिसेरॉलला केमिकली काय म्हणतात, ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन असं त्याला म्हटलं जातं, लक्षात ठेवा. तर या ग्लिसेरॉलमध्ये आपल्याला दिसते की 3 कार्बन आहेत आणि 3 OH ग्रुप आहेत. बघा 1, 2 आणि 3 कार्बन आहेत ग्लिसेरॉलमध्ये. त्याचबरोबर 3 OH ग्रुप सुद्धा आहेत. हा एक OH ग्रुप, हा एक OH ग्रुप आणि हा एक OH ग्रुप. तर अशा तऱ्हेनं बनलेला हा ग्लिसेरॉल, ट्रायहायड्रॉक्झीप्रोपेन. तर फॅटमध्ये काय काय, फॅटमध्ये फॅटी ॲसिड आहे आणि ग्लिसेरॉल आहे. लक्षात आलं का. आता बघा की ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉल, या दोघांच्या कॉम्बिनेशनवरून डिफरंट टाईपचे ग्लिसेराइड्स तयार होत असतात. जसं की फॉर एक्झाम्पल की जर फॅटमध्ये 3 फॅटी ॲसिड्स असतील, किती, 3 फॅटी ॲसिड्स आणि 1 ग्लिसेरॉल असेल, तर अशा कॉम्बिनेशनला, अशा फॅटला आपण ट्रायग्लिसेराइड्स असं म्हणतो. काय म्हणतो, अशा फॅटला काय म्हणतो आपण, ट्रायग्लिसेराइड. लक्षात आलं का. ट्राय नावातच आहे, ट्रायग्लिसेराइड्स. हे ग्लिसेराइड आहेत, कसे आहेत, ट्राय म्हणजे काय, 3. काय याच्या 3 आहेत फॅटी ॲसिड्स आणि 1 ग्लिसेरॉल. ते या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून तयार झाले ट्रायग्लिसेराइड. याचा फॉर्म्युला म्हणतो आपलं, याचं स्ट्रक्चर आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे. बघा तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसेल आपल्या बुकमध्ये काढलेलं ट्रायग्लिसेराइडचं. तर ट्रायग्लिसेराइड काय, एक स्पेशल टाईपचे फॅट आहेत
आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 फॅटी ॲसिड दिसतात आणि एक ग्लिसेरॉल दिसतो बघा, लिहिलेला आहे त्याच्यात ग्लिसेरॉल एक आहे आणि 3 फॅटी ॲसिड्स आहेत. तर अशा टाईपच्या कॉम्बिनेशनला आपण ट्रायग्लिसराईड असं म्हणतो. आणि जेव्हा फॅटमध्ये 2 फॅटी ॲसिड्स असतील आणि एकच ग्लिसेरॉल असेल तर आपण त्या फॅटला डायग्लिसराईड्स असं म्हणतो. आणि जेव्हा एकच फॅटी ॲसिड असेल आणि एकच ग्लिसेरॉल असेल, लक्षात आलं का तुमच्या? आता बघा, याच्यात 3 होते, याच्यात आता एकच आहे, एकच फॅटी ॲसिड आहे, एकच ग्लिसेरॉल आहे, अशा कॉम्बिनेशनला मोनोग्लिसराईड असं म्हणतो. आणि हे तिन्ही टाईपचे ग्लिसराईड जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या टाईपमधून, वेगळ्या वेगळ्या फूडमधून आपल्या बॉडीमध्ये जात असतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. जेव्हा आपण ऑइल, तेल वगैरे खातो तेव्हा हे ट्रायग्लिसराईड वगैरे आपल्या पोटामध्ये, आपल्या बॉडीमध्ये जात असतात आणि हे आपल्यासाठी कामाचे सुद्धा आहेत. याचा खूप सारा बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स सुद्धा आहे बघा, ठीक आहे. तर हे पुढे पुढे तुम्हाला सांगणारच मी. तर आता हे लक्षात आलं का तुमच्या? हे जे आपण इथे लिहिलेलं आहे ट्रायग्लिसराईड, डायग्लिसराईड, मोनोग्लिसराईड, हे सगळे फॅट्स आहेत डिफरंट टाईपचे. फक्त हे कशावरून चेंज झालेलं आहे की याच्यामध्ये किती फॅटी ॲसिड्स आहे त्याच्यावरून हे याला वेगळे वेगळे नावं दिलेली आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता पुढे बघा की काय सांगितलेलं आहे, फॅट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू सॅच्युरेटेड फॅट्स अँड अनसॅच्युरेटेड फॅट. आता फॅट काय आहेत हे तर आपण समजलो, फॅटमध्ये काय काय हे आपण समजलेलं आहे. फॅट 2 टाईपचे आहे. तसं पाहिलं तर फॅटला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. हे सगळं समजण्यासाठी डिवाईड केलेलं आहे फॅटला. कोणतं फॅट आहे 2? तर सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट. आता ह्या दोघांचाही आपल्याला डिटेलमध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे. आता हे सगळं झालं की याच्यावर सगळं समजून सांगितलं झालं की मग तुम्हाला मी या दोघांचा एक कंपॅरेटिव्ह चार्ट देतो. त्या चार्टच्या मदतीनं आपण शिकू सॅच्युरेटेड फॅट कसे असतात, अनसॅच्युरेटेड फॅट कसे असतात, कोणते फॅट चांगले आहे आपल्यासाठी, सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड फॅट चांगले आहे, आपण कोणते फॅट खाल्ले पाहिजे, हे सगळं की आपण डिटेलमध्ये शिकू. खूप इंटरेस्टिंग आहे, लक्षात देऊन ऐका, कारण हे सगळं आपल्याशी रिलेटेड आहे. हे सगळं बायोलॉजीशी रिलेटेड आहे. बायोलॉजीशी रिलेटेड आहे म्हणजे आपल्याशी रिलेटेड आहे. लक्षात ठेवा, सगळ्या जीवांशी रिलेटेड आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, इंटरेस्टिंग आणखी माहिती लिहिली आहे. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर हायड्रोजिनेटेड टू प्रोड्यूस फॅट्स. जर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, आता अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय, असे फॅटी ॲसिड की ज्याच्यामध्ये एक किंवा जास्त कार्बनमध्ये आपल्याला बॉन्ड बघायला भेटतात. डबल बॉन्ड असले तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं आपण म्हणतो. जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असेल त्याचं जर हायड्रोजिनेशन केलं म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन जर ॲड केले, लक्षात येतं तुम्हाला केमिकली काय, तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये हायड्रोजन जर ॲड केले तर काय तयार होतो, तर त्याच्यापासून फॅट तयार होतात. कोणतं फॅट तयार होतं? एक्झाम्पल पण दिलं आहे, वनस्पती घी, वनस्पती तूप असं म्हणतो आपण त्याला. आता आपण कॉमन मराठीमध्ये त्याला आपण डालडा असं म्हणतो. डालडा असा एक टर्म आहे. तर डालडा कसा तयार करतात माहिती आहे का तुम्हाला? जो वनस्पती घी आहे, वनस्पती तूप आहे, हे कसं तयार करतात, जे आपले वेगळे वेगळे ऑइल असतात ना, शेंगदाणा ऑइल वगैरे किंवा जसं की सूर्यफूल ऑइल वगैरे जे आहेत, तर त्याच्यामध्ये त्याचं हायड्रोजिनेशन केलं म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन जर ॲड केले तर त्याच्यापासून वनस्पती तूप तयार होते. तर वनस्पती तूप कशापासून तयार होते? वनस्पती तूप हे जे वेगळे वेगळे इडिबल ऑइल आहेत, आपले खायचे जे तेल आहे, शेंगदाणा ऑइल किंवा सूर्यफूल ऑइल, सनफ्लॉवर ऑइल वगैरे, तर याचंच हायड्रोजिनेशन केलं की त्याच्यापासून वनस्पती घी तयार होते, वनस्पती तूप तयार होते. लक्षात आलं का? बिलकुल सिंपल आहे, लक्षात ठेवा. आपल्या बुकमध्ये हा एक पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर आता एक काही आपण पॉईंट समजून घेऊ, जसं की मुफा काय आहे, पुफा काय, हे सेपरेटली लक्षात राहिलं पाहिजे म्हणून मी इथे लिहून ठेवलेलं आहे एक सेपरेट काय आहे. तर मुफा, पुफा. आता याचे पहिले तुम्हाला तर लॉंग फॉर्म सांगतो काय आहे. तर मुफा म्हणजे काय, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, आणि या पुफाचा लॉंग फॉर्म आहे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. दोघांचा तुम्हाला एक फुल फॉर्म मी लिहून देतो आणि मग याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते सांगतो तुम्हाला. तर बघा बाळांनो, हे इथे मी जे स्ट्रक्चर काढलेलं आहे ते आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं स्ट्रक्चर. आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड काय असतात ते शिकलेलं आहे. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपण कशाला म्हणतो? ज्या फॅटी ॲसिड्समध्ये आपल्याला डबल बॉन्ड प्रेझेंट दिसतात. कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असला तर आपण त्याला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो. मग आता हे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय आहे? तर मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे जर एकच, मोनो म्हणजे काय, एक, जर एकच डबल बॉन्ड असेल तर अशा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडला आपण मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो. कारण इथे आपल्याला एकच डबल बॉन्ड दिसते म्हणून आपण याला मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हटलं. तर असा आहे हा मुफाचा लॉंग फॉर्म. लक्षात आलं, मुफा हा शॉर्ट फॉर्म आहे आणि या मुफाचा लॉंग फॉर्म आहे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स.
बरोबर आहे. आता आपण हा पुफा जो आहे हा काय आहे तो समजून घेऊ. हे सगळं एक कामाचं आहे बाळांनो, बरोबर आहे. हे तुमचं नॉलेज तर वाढवणंच सोबत सोबत तुम्हाला स्टडीमध्ये सुद्धा खूप हेल्प करणार आहे. तर आता पुफा म्हणजे काय, तर पुफाचा लॉंग फॉर्म काय, जसं आपण हे बघितलं एम म्हणजे मोनो, तसा पुफा पी म्हणजे पॉली. पी म्हणजे काय इथे पॉली, बघा इथे पॉली. आता काय झालं, हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. आपण मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड बघितले काय आहे. आता पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, पुफा म्हणजे काय, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तर हा लॉंग फॉर्म झाला त्याचा, लक्षात आलं. तर आता हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड किंवा पुफा म्हणजे काय असतं, आहेत हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडच, पण ते पॉली म्हणजे कशाला म्हणणार आपण, की जेव्हा कार्बन कार्बनमध्ये एकापेक्षा डबल बॉन्ड असणार. बघा इथे आता हे झाले 2, हे झाले 3, आता बघा जास्त डबल बॉन्ड झाले, एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड झाले की नाही कार्बन कार्बनमध्ये. तर अशा अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडला पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हटलं जातं किंवा त्याला पुफा असं म्हटलं जातं. आणि याचा बायोलॉजिकल सिग्निफिकन्स पण खूप आहे. डॉक्टर लोक जनरली तुम्हाला सांगतात की तुम्ही पुफा किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खाल्ले पाहिजे, कारण हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे असतात हे आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम करत असतात. कोलेस्ट्रॉल ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम असतात, कारण कोलेस्ट्रॉल काय करते, आपल्या ज्या हार्टच्या आर्टरीज वगैरे आहेत ना त्या ब्लॉक करून टाकते, रक्तपुरवठा होत नाही हार्टला, मग हार्ट अटॅक येऊ शकतो आपल्याला. म्हणून मग ते कोलेस्ट्रॉल कमी करायसाठी, ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहे, हार्टचे डिसीजेस आहेत ते, तर ते कोलेस्ट्रॉल कमी करायसाठी ब्लडमधलं डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही पुफा तुमच्या डाएटमध्ये पुफा घेतला पाहिजे. पुफा म्हणजे काय, असं जेवण असते, असा आहार असतो किंवा असं फॅट असते की ज्याच्यामध्ये काय असेल, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तर सगळे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खाणं चांगलंच आहे, बरोबर. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड खाणे हे चांगलं असते, सॅच्युरेटेड खाणे चांगलं नसते, कारण सॅच्युरेटेडमुळे आपलं वजन वाढते, कोलेस्ट्रॉल वाढते बॉडीमध्ये. पण जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहेत ते खाणं चांगलं आहे, कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. आणि त्यातही जे पुफा आहे, पुफा म्हणजे काय, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, हे खाणं चांगलं आहे, कारण हे कोलेस्ट्रॉलला खूप कमी करते, खूप प्रमाणात कमी करते, लक्षात राहिलं. तर असे हे पुफा आणि मुफा आहे, हे दोन एक एक्स्ट्राचे नॉलेज म्हणून तुमच्या लक्षात ठेवा, कामातही पडणार आहे आपल्याला. याच्यावरती काही क्वेश्चन आहे, तो क्वेश्चनही आपण समजून घेऊ नंतर. तर अशा तऱ्हेनं हे जी आपली माहिती होती आपल्या फॅटबद्दल, जो आपला सिम्पल लिपिड्स आहे, त्या सिम्पल लिपिडमधला जो फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं ते म्हणजे फॅटचं. तर हे फॅट काय आहेत, कसे बनलेले आहेत, हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे. आता या फॅटचं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आपण केमिकल अँगलनी, केमिस्ट्रीच्या अँगलनी तर हे समजून घेतलं की हे ईस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स आहे, त्याच्यामध्ये ग्लिसेरॉल वगैरे आहे, हे सगळं आपल्याला समजलं. हे तर केमिस्ट्रीच्या अँगलने आपण शिकलो. आता बायोलॉजिकली याचं काय इम्पॉर्टन्स आहे, बायोलॉजिकली हे आपल्या कसे कामात पडतात फॅट्स, ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा इथे आपण टायटल सुद्धा टाकले की बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे फॅटचं, तर समजून घेऊ स्टेप बाय स्टेप करून. जसं की फर्स्ट इम्पॉर्टन्स काय आहे ते समजून, हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे फॅट. काय, फॅटची हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. 1 ग्रॅम ऑफ फॅट प्रोव्हाइड्स 9 किलो कॅलरी एनर्जी. जे फॅट आहेत हे आपल्या एनर्जीचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी हे आपल्याला फॅटपासून भेटत असते. बघा जर 1 ग्रॅम आपण फॅट खाल्लं, बघा इथे 1 ग्रॅम जर आपण फॅट खाल्लं तर आपल्याला 9 किलो एवढी एनर्जी भेटते. प्रोटीनपेक्षा, कार्बोहायड्रेटपेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी द्यायचं काम हे आपल्याला फॅट करत असतात. जर आपण 1 ग्रॅम जर आपण कार्बोहायड्रेट खाल्लं किंवा 1 ग्रॅम जर आपण प्रोटीन खाल्लं तर आपल्याला फक्त 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटते. किती, 4 किलो कॅलरी 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीनपासून. पण जर आपण 1 ग्रॅम फॅट जर खाल्लं, 1 ग्रॅम ऑफ फॅट जर खाल्लं तर आपल्याला किती एनर्जी भेटत आहे, 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी भेटत आहे. हे 4 या दोघांपासून 4 किलो कॅलरी भेटते आणि फॅटपासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी एवढी भेटते 1 ग्रॅम पासून. लक्षात ठेवा, म्हणजे जास्त एनर्जीचा सोर्स आहे, खूप जास्त एनर्जी आपल्याला हे फॅट प्रोव्हाइड करत असतात, लक्षात ठेवा. आणि पुढे आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, पुढे सांगितलेलं आहे की फॅट ॲक्ट ॲज अ रिझर्व्ह फूड मटेरियल. फॅट जे आहे हे रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून पण काम करतात. जेव्हा आपल्याला गरज असेल जेव्हा आपण प्रोटीन खाणार नाही, जेव्हा आपण कार्बोहायड्रेट आपल्याला जेव्हा भेटणार नाही, जेव्हा आपल्याला एनर्जीची आवश्यकता पडेल तेव्हा ही एनर्जी आपल्याला फॅटपासून भेटेल. म्हणून फॅट काय करतात, फॅट हे एनर्जीचा सोर्स म्हणून कामात पडतात किंवा हे रिझर्व्ह फूड म्हणून आपल्या हे कामात पडत असतात. आता पुढे आपल्याला सांगितलेलं आहे इन प्लॅंट्स इट इज स्टोर्ड इन सीड्स. आता हे फॅट जे आहेत हे प्लॅंटमध्ये सीडमध्ये स्टोअर असतात.
जी सीड असतात, ज्या बिया आपण ज्याला म्हणतो, तर त्या वेगळ्या वेगळ्या ज्या बिया आहेत, खूप साऱ्या प्रकारच्या बिया, तर त्या सगळ्या सीड्समध्ये फॅट हे असतात, फॅट स्टोअर असतात. म्हणजे आपण जर बिया खाल्ल्या तर आपल्या पोटात काय गेलं, फॅट गेलं. जर आपण शेंगदाणा खाल्ला, शेंगदाणा काय आहे, ग्राउंडनट बी आहे, जर आपण ते खाल्लं तर काय गेलं आपल्या पोटामध्ये, आपल्यामध्ये फॅट गेलं. आपण जर बदाम खाल्लं, आपण जर काजू खाल्ले, हे सगळं काय, हे सगळे सीड्स आहेत, बिया आहेत, ह्या आहे ना, सीड्स आहे. म्हणजे या सीड्समध्ये काय, या सीड्समध्ये फॅट आहे. जर आपण ह्या बिया खाल्ल्या, काजू बदाम वगैरे सगळ्या बिया आहेत, तर आपल्या पोटात काय गेलं, तर आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये फॅटच गेलं, समजून चला. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेनं प्लॅन्टमध्ये, सीडमध्ये हे फॅट स्टोअर असते. आणि जेव्हा ह्या सीड आपण सॉईलमध्ये लावणार, जर रोपण करणार आपण समजा त्याचं, ठीक आहे, जमीनमध्ये लावणार, तेव्हा जे असं जे झाड वरती येईल, त्या बीमधून जे प्लॅन्ट बाहेर येईल, तर त्या प्लॅन्टला जी सुरुवातीला एनर्जी लागेल बाहेर यायला, जमीनमधून बाहेर यायला, ती कोण प्रोव्हाइड करेल, तर ते या सीडमध्ये असलेले फॅट प्रोव्हाइड करतील. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर फॅट हे रिझर्व्ह फूड म्हणून काम करतात. आपल्याला जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा एनर्जी द्यायचं हे काम करतात. आणि जेव्हा कार्बोहायड्रेट आपल्याला भेटणार नाही, जेव्हा आपल्याला प्रोटीन भेटणार नाही, अशा वेळी आपल्याला कोण मदत करेल, अशा वेळी कोण एनर्जी आपल्याला देईल, तर अशा वेळी आपल्याला कार्बोहायड्रेट एनर्जी देतील. अशा वेळी आपल्याला फॅट हे एनर्जी देतील. आणि हे फॅट आपल्याला वेगळ्या वेगळ्या सोर्सेसमधून भेटत असतात. आपण या फॅटचे सोर्सेससुद्धा बघितलेले आहे, कशापासून आपल्याला फॅट भेटतात. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर आपण जास्त फॅट खाल्ले पाहिजे, कारण की ते आपल्या बॉडीला गरम ठेवण्याचं काम करतात, इन्सुलेटिंग ठेवण्याचं काम करतात. ते पुढच्या पॉईंटमधून समजून घेऊ आपण. आपण तर बघितलं आता की प्लॅन्टमध्ये हे फॅट कुठे स्टोअर असतात. आता ॲनिमलमध्ये कुठे स्टोअर असतात बघू. इन ॲनिमल इट इज स्टोअर इन ॲडिपोसाइट्स, म्हणजे त्याला आपण फॅट सेल्स म्हणतो, ऑफ ॲडिपोज टिश्यू. आपल्या बॉडीमध्ये जे ॲडिपोज टिश्यू आहेत, काही पर्टिक्युलर एरिया असे आहे आपल्या बॉडीचे जिथे खूप सारे ॲडिपोज टिश्यू आहेत. ॲडिपोज टिश्यू किंवा फॅट टिश्यू पण म्हणतात त्याला. म्हणजे हे असे टिश्यू आहेत की ज्याच्यामध्ये फॅट स्टोअर राहते. जसं की जनरली आपलं हे जे असे हे आपले हे जे आहेत आर्म वगैरे, बायसेप वगैरे इथे, किंवा हे मानेचा एरिया, बरोबर, हा असा कमरेचा एरिया, हा पोटाचा हा एरिया, इथे ॲडिपोज टिश्यू भरपूर आहेत. आणि ॲडिपोज टिश्यू कशापासून बनलेले असतात, टिश्यू कशापासून बनलेले असतात, सेल्सपासून. ॲडिपोज टिश्यू बनलेले आहेत ॲडिपोसाइट्सपासून, किंवा फॅट सेल्स असं म्हणतात त्याला. ॲडिपो म्हणजे फॅट आणि साइट्स म्हणजे सेल. तर आपल्या बॉडीमध्ये काही ॲडिपोसाइट्स आहे किंवा फॅट सेल्स आहेत. आपल्या म्हणा किंवा ॲनिमलच्या बॉडीमध्ये फॅट सेल्स प्रेझेंट असतात किंवा ॲडिपोसाइट्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये या फॅट सेलमध्ये काय राहील, फॅट प्रेझेंट राहतील, फॅट असतील त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जर जास्त फॅट जर खाल्लं, जास्त दूध पिले, जास्त काजू बदाम खाल्ले, जास्त तेलकट वगैरे खाल्लं, तर मग तुमच्या बॉडीमध्ये जर फॅट वापरल्या नाही गेले तर ते स्टोअर राहतात. मग आपली बॉडी अशी फुगायला लागते, माणूस जाडा व्हायला लागतो. कारण ते सगळं फॅट जे आहे ते फॅट सेलमध्ये स्टोअर राहते किंवा ॲडिपोसाइटमध्ये स्टोअर राहते. म्हणजेच कुठे स्टोअर राहील, ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर राहील. आणि मग ते टिश्यू फुगतात, त्या सेल जे आहेत ते वाढायला लागतात, फुगायला लागतात, मग माणूस जाडा होऊन जातो. लक्षात आलं. प्रमाणाच्या वर जर फॅट खाल्लं तर. आता पुढचा पॉईंट काय आहे, फॅट डिपॉझिट इन सबक्युटेनियस टिश्यू ॲक्ट ॲज अन इन्सुलेटिंग टू प्रिव्हेंट हीट लॉस फ्रॉम द बॉडी. आता जे ॲनिमल्स असतील, आपणही त्याच्यामध्ये, तर आपल्या बॉडीमध्ये हे जे सबक्युटेनियस जी लेअर आहे स्किनची, बघा, क्युटेनियसच्या खालची ती जी लेअर आहे आपली, तर त्याच्यामध्ये फॅट आहे. म्हणजे थोडं जर असं तुम्ही असं ओरखडलं असतं तर तुम्हाला असं व्हाईट दिसते आपल्या स्किनच्या खाली, ते सगळं फॅट आहे, बरोबर आहे. आणि हे फॅट काय करते, आपल्या बॉडीमध्ये इन्सुलेटरचं काम करते. म्हणजे माणूस हा होमिओथर्मिक आहे की ना, किंवा वॉर्म ब्लडेड आहे की नाही, किंवा जेवढे ॲनिमल असतील जवळपास ते कसे आहेत, बरेचसे ॲनिमल हे वॉर्म ब्लडेड आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं शरीर गरम ठेवणं आवश्यक आहे. मग आपण सुद्धा वॉर्म ब्लडेड आहे, होमिओथर्मिक आहे. आपल्यालासुद्धा आपलं शरीर गरम ठेवणं आवश्यक आहे. मग आपल्या बॉडीमधली हीट बाहेर नाही गेली पाहिजे, शरीर गरमच राहिलं पाहिजे. म्हणून हे फॅट काय करतात, हे फॅट आपल्या बॉडीमध्ये जी हीट तयार होते, जी गरमी तयार होते मेटाबॉलिझममध्ये, ती गरमी शरीराच्या आतच ठेवायचं काम करतात. कारण की हे जे पूर्ण बॉडीवर जे क्युटॅनियस लेअर आहे ना फॅटची, पूर्ण फॅट आहे आपल्या बॉडीवर, हे जे फॅटची लेअर आहे, ही फॅटची लेअर काय करते, त्या जी उष्णता तयार झाली आहे बॉडीमध्ये, जी हीट तयार झाली आहे बॉडीमध्ये, ती बॉडीच्या आतच हीट ठेवण्याचं काम ही फॅटची लेअर करत असते. लक्षात आलं का. तर अशा तऱ्हेनं आपलं शरीर गरम राहते. म्हणून तर आपण मग जेव्हा हिवाळ्याचे दिवस येतात, ते हिवाळ्याच्या दिवसात माणूस जास्त खायला लागतो.
किंवा वेगळे वेगळे ॲटम करून खातात लोक, काजू बदाम वगैरे खातात हिवाळ्याच्या दिवसामध्ये. आपण आपल्या बॉडीमध्ये फॅट वाढवत असतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये. तर ही एक जनरल गोष्ट लक्षात ठेवा. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण जास्त फॅट जास्त खातो, तूप वगैरे खातो. का बरं खातो आपण? कारण की या फॅटमुळे आपली ही जी आहे चरबी तयार होते आपल्या बॉडीमध्ये, किंवा ही आपली आतमध्ये जी फॅटची लेअर तयार होते आपल्या स्किनमध्ये, आणि त्यामुळे आपल्याला गरमी भेटते. जी आपल्या शरीरामध्ये गरमी तयार होते ती शरीराच्या आतच राहते. आपलं शरीर इन्सुलेटेड राहते. लक्षात आलं का? म्हणून गरमी तयार करायसाठी फॅट आपण जास्त खातो हिवाळ्याच्या दिवसामध्ये. तर असं हे काम फॅटचं आहे. त्याचबरोबर पुढचं फंक्शन काय याचं? फॅट डिपॉझिटेड अराउंड दी इंटरनल ऑर्गन ॲक्ट ॲज अ कुशन टू ॲब्झॉर्ब मेकॅनिकल शॉक्स. तर आता आपल्या बॉडीमधले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, जसं की किडनी, लिव्हर वगैरे, स्टमक गिमक, इंटेस्टाईन वगैरे, त्या सगळ्यांच्या आजूबाजूला फॅटची अशी लेअर आहे. समजा किडनी आहे, त्या किडनीच्या आजूबाजूला अशी फॅटची लेअर आहे. लिव्हर असेल, त्या लिव्हरच्या आजूबाजूला अशी फॅटची लेअर आहे. ही फॅट काय करते? तर हे फॅट काय करते? त्या इंटरनल ऑर्गनचं संरक्षण करते मेकॅनिकल इंजुरीपासून. जसं आपण चालतो, उठतो, बसतो, उडी मारतो, हे करतो, किंवा जर एखाद्याने आपल्याला असा पंच केला, जोरात असा मार बसला, तरी काय होऊन जाते की आपले जे इंटरनल ऑर्गन आहे तिथपर्यंत इंजुरी होत नाही. कारण हे सगळं जे फॅट आहे, आपली ही जी चरबी आहे, हे फॅट काय करते? तो शॉक जो आहे, इथं जो बसलेला मार आहे, तो ॲब्झॉर्ब करून घेते. म्हणजे आतमध्ये मार लागू देत नाही. जी आपले इंटरनल ऑर्गन आहे तिथपर्यंत मार लागू देत नाही. तर अशा तऱ्हेनं हे कुशनिंगचं काम करते. लक्षात आलं का? फॅट हे कुशन म्हणून काम करते. कारण हे कुशन आहे ना, हे जाड पोटाची चरबी कुशन आहे ना हे सगळं. तर हे कुशन म्हणून काम करते हे सगळं फॅट आहे. तर हे एक लक्षात ठेवा. हे एक बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे या फॅटचं. त्याचबरोबर हे फॅट अजून काय करतं? फॅट इज गुड फॉर हेअर अँड स्किन. आपले केस चांगले राहण्यासाठी, त्याचबरोबर आपली स्किन चांगली राहण्यासाठी फॅट खूप आवश्यक आहे. आपण रोज 1 चम्मच तूप खाल्लं पाहिजे. ते चांगलं असते आपल्या डायजेशन, मेटाबॉलिझम, आपली स्किन चांगली राहण्यासाठी ते चांगलं असते. म्हणून आपण जे आहे ते तेल चांगलं वापरलं पाहिजे. वेगळे वेगळे ऑइल आपण खाल्ले पाहिजे. आपलं चांगलं शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर आपण ऑइल चेंज करत राहिले पाहिजे. जे तुम्हाला एक आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, जे डायटिशियन असतात किंवा जे डॉक्टर लोक असतात ते सांगतात की दर महिन्याला तुम्ही आपलं ऑइल चेंज करा. जे खाण्याचं तेल आहे ना, आपलं खायचं तेल, तर ते दर महिन्याला वेगळं वेगळं ठेवा. कधी जर तुम्ही 1 महिना ग्राउंड नट वापरलं असेल, शेंगदाणा ऑइल, तर दुसऱ्या महिन्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल वापरा. आणखीन करडीचं तेल वापरा तिसऱ्या महिन्यामध्ये. असे ऑइल चेंज करत राहा. म्हणजे तुमच्या बॉडीला सगळे फॅटी ॲसिड भेटतील. कारण फॅट म्हणजे काय? फॅटी ॲसिडपासून बनलेलं आहे. आणि आपल्याला माहीत आहे फॅटी ॲसिड जे आहे हे आपल्याला खूप आवश्यक आहे. 3 प्रकारचे असे फॅटी ॲसिड आहे की ज्याला इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणून ओळखले जाते, आणि ते आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकत नाही. बरोबर आहे? ते आपल्या बॉडीमध्ये ते फॅटी ॲसिड तयार होत नाही, आणि ते आपल्याला जेवणामधून घ्यावे लागतात. आणि हे फॅटी ॲसिड जर आपण खाल्ले नाही तर आपल्याला स्किनचा डिसीज होतो, फ्रेनोडर्मा म्हणतात त्याला. म्हणून हे फॅटी ॲसिड जर आपल्याला पाहिजे असतील तर आपण वेगळे वेगळे तेल खाल्ले पाहिजे, एडिबल ऑइल खाल्ले पाहिजे. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं चांगलं स्किनसाठी, चांगल्या हेअरसाठी, केसांसाठी फॅट आवश्यक आहे. म्हणजे आपण ज्याच्यामध्ये फॅट आहे त्या वस्तू खाल्ल्या पाहिजे. आणखीन काय? इम्युनिटी बूस्टर म्हणून पण काम करते. आपली इम्युनिटी पण वाढवते, रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा फॅट वाढवते. तर हे सगळं आपण फॅटचं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स समजून घेतलं, आणि फॅटचं जे केमिकल स्ट्रक्चर, केमिकली कसं फॅट बनलेलं आहे ते सुद्धा समजून घेतलं. आता एक वॅक्सेस शिकायच्या अगोदर आपल्याला आता याच्यातला लास्ट पॉईंट शिकायचा आहे. सिम्पल लिपिड्समधला वॅक्सेस शिकायचा आहे. त्याच्या अगोदर सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट या दोघांचं कंपॅरिझन मी तुम्हाला सांगतो. ते कामाचं आहे तुमच्या, त्यामुळे आणखीन तुम्हाला फॅट समजण्याला मदत होणार आहे. तर हे सगळं पुसून आपण ते एक समजून घेऊ. तर बाळांनो, आपल्याला सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट या दोघांमधला एक कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. त्याच्या अगोदर हे जे काही बोर्डवर मी लिहिलेलं आहे ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, आणि नंतर मग आपण ते सगळं काही एक्सप्लेन करू. तर आता बघा की सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय काय आहे, हे सगळं काही डिफरन्स आपण समजून घेऊ. कोणते फॅट आपल्यासाठी चांगले आहेत, कोणते वाईट आहेत, कोणामध्ये कोणाच्या काय काय प्रॉपर्टी आहे, हे सगळं काही आपल्या कंपॅरेटिव्ह स्टडीमधून आपल्याला लक्षात येऊन जाईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या की सॅच्युरेटेड फॅट असो की अनसॅच्युरेटेड फॅट असो, हे दोन्हीही बनलेले आहे फॅटी ॲसिडपासून. शेवटी फॅट म्हटलं की लक्षात ठेवायचं फॅट बनलेलं आहे फॅटी ॲसिड्सपासून.
आता तुमच्या नावाचं लक्षात येईल, सॅच्युरेटेड फॅट म्हटलं की याच्यामध्ये कोणते फॅटी ॲसिड असतील, हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतील. आणि जेव्हा आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स असं म्हणतो तेव्हा याच्यामध्ये कोणते फॅटी ॲसिड्स असतील, याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतील. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की कोणते फॅटी ॲसिड्स चांगले असतात. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे चांगले असतात कारण ते कोलेस्ट्रॉल लेवल आपल्या बॉडीमध्ये कमी करतात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, प्रत्येकाचे काही आपले फायदे आणि नुकसान आहे. आपण सॅच्युरेटेड फॅट पण खाल्लं पाहिजे, आपण अनसॅच्युरेटेड फॅट पण खाल्लं पाहिजे. हे थोडंसं तुलनेनं चांगलं आहे, हे हेल्दी आहे. हे जर खाल्लं तर हार्ट डिसीज वगैरे होणार नाहीत किंवा होण्याची शक्यता फार कमी आहे. लक्षात ठेवा, हे जास्त खाल्लं पाहिजे, हे कमी खाल्लं पाहिजे, पण खायला दोन्ही पाहिजे. असं नाही की हे बिलकुल नाही खाल्लं पाहिजे, हे पण खाल्लं पाहिजे, हे पण इकडचं पण खाल्लं पाहिजे. फक्त हे जास्त हेल्दी असते खाणं, हे थोडंसं कमी हेल्दी असते खाणं. हा दोघांमधला एक मेन असा डिफरन्स मी तुम्हाला आधीच सांगून दिलेला आहे. आणि हे पण आपल्याला माहीत झालेलं आहे की सॅच्युरेटेड फॅट्स हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सपासून बनलेले आहेत आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सपासून बनलेले आहे. शेवटी फॅट्स म्हटलं की ते फॅटी ॲसिडपासूनच तयार झालेले असतील. आता फर्स्ट डिफरन्स काय आहे याच्यामध्ये, तर दे डू नॉट पजेस डबल बॉन्ड इन देअर फॅटी ॲसिड्स. आता नावातच आहे, सॅच्युरेटेड म्हटलं की त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नसतोच आणि फॅटी ॲसिड्सपासून बनलेले आहेत. आता इकडे काय म्हटलेलं आहे, दे पजेस वन ऑर मोर डबल बॉन्ड्स इन देअर फॅटी ॲसिड्स. हे सुद्धा फॅटी ॲसिडपासून बनलेले आहे, हे सुद्धा फॅटी ॲसिडपासून बनलेले आहे. फक्त यांच्या फॅटी ॲसिडमध्ये डबल बॉन्ड नाही, यांच्या फॅटी ॲसिड्समध्ये एक किंवा जास्त डबल बॉन्ड्स आहेत. हे सगळं डिटेलमध्ये आपण शिकलेलं आहे. एकच डबल बॉन्ड असेल तर आपण मुफा असं म्हणतो, आपण त्यांना मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. एक किंवा जास्त, एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असतील, 2, 3, 4 डबल बॉन्ड असतील तर आपण त्याला पुफा म्हणतो, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. हे आपण डिस्कस केलेलंच आहे. आता सेकंड पॉईंट काय म्हटलेला आहे डिफरन्सचा, दे आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. सॅच्युरेटेड जेवढे फॅट असतील ते सॉलिड असतात, रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. जसं की घी असेल, आपलं तूप ज्याला आपण म्हणतो ते तूप असेल, त्याचबरोबर वनस्पती तूप वगैरे असेल, हे सगळं रूम टेम्परेचरवर सॉलिड असतं. आपल्या घरचं तूप वगैरे तुम्ही घ्या, ते पहा ते सॉलिड आहे रूम टेम्परेचरला. आपलं म्हणजे रूम टेम्परेचर 20-25 डिग्री असं रूम टेम्परेचर समजलं जात असते, बरोबर आहे. तर हे कसे असतात, सॅच्युरेटेड फॅट हे सॉलिड असतात. तूप एक्झाम्पल तुपाचं लक्षात ठेवा. आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स काय असतात, दे आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. अनसॅच्युरेटेड फॅट्स हे लिक्विड असतात रूम टेम्परेचरला. साधं 20-25 डिग्री टेम्परेचरला ते लिक्विड असतात. जसे की सगळे तेल वगैरे असतात आपले घरचे खायचे वगैरे, शेंगदाणा तेल, सरकी वगैरेचं तेल असते, करडीचं तेल, हे सगळे काय आहेत, हे रूम टेम्परेचरला लिक्विड असतात, बरोबर आहे. हे कधी सॉलिड बनतात का आपल्या घरचे तेल? नाही, कारण की हे सगळे तेल कसे आहे, हे अनसॅच्युरेटेड फॅट्स आहे. हे अनसॅच्युरेटेड फॅट म्हणून आपण त्याला ओळखतो, बरोबर आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये काय, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहे. लक्षात आलं का? सेकंड पॉईंट काय आहे, ॲनिमल फॅट आर मोस्टली सॅच्युरेटेड फॅट. ॲनिमलपासून जे काही आपल्याला फॅट भेटतात, म्हणजे ॲनिमलपासून जर आपण ॲनिमलची चरबीचा यूज करतो, ॲनिमल आपण खातो, त्याचबरोबर ॲनिमलपासून दूध वगैरे, त्या दुधापासून मग आपण घी तयार करतो, त्याच्यापासून बर्फी वगैरे, असे बरेचसे आपण काही मिठाई तयार करतो. तर ते सगळे काय झाले, ते सगळे ॲनिमल फॅट झाले. आणि ॲनिमल फॅट काय असतात, तर ॲनिमल फॅट हे सॅच्युरेटेड असतात. लक्षात आलं का? ॲनिमल फॅट हे सॅच्युरेटेड असतात. आता अनसॅच्युरेटेड फॅट कसं असतात, तर जे प्लॅन्टपासून भेटणारे जे फॅट असतात ते जनरली अनसॅच्युरेटेड फॅट असतात. लक्षात घ्या, ॲनिमलपासून सॅच्युरेटेड फॅट भेटतात आणि प्लॅन्टपासून आपल्याला अनसॅच्युरेटेड फॅट भेटतात. प्लॅन्ट समजा एक गोष्ट एक क्लिअर करू आपण, की बघा फॅटची आपल्याला सगळ्यांनाच आवश्यकता आहे. ते ॲनिमल असो प्लॅन्ट असो, सगळ्यांना फॅटची आवश्यकता आहे कमी जास्त प्रमाणात. पण ॲनिमल जे आहेत ते फॅट तयार करू शकत नाहीत. प्लॅन्ट जे आहेत ते फॅट तयार करतात. प्लॅन्ट हे फोटोसिंथेसिस करतात आणि त्यांच्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपचे फॅट तयार होतात. आणि आपण जे ॲनिमल्स आहे किंवा आपण जे ॲज अ ह्युमन जर विचार केला तर आपण काही फॅट तयार करू शकत नाही, फॅटी ॲसिड तयार करू शकत नाही. आपल्याला प्लॅन्टवरच डिपेंड राहावं लागेल. प्लॅन्ट आपण खाल्ले किंवा प्लॅन्टचे वेगळे प्रोडक्ट खाल्ले आपण, तर आपल्या बॉडीमध्ये काय जाईल, आपल्या बॉडीमध्ये फॅट जातील. किंवा मग आपण दुसऱ्या एखाद्या ॲनिमलला खाल्लं तर त्याच्या बॉडीमधले फॅट आपल्या बॉडीमध्ये जातील, है ना. तर ॲनिमलपासून जे फॅट आपल्याला भेटतात ते सॅच्युरेटेड फॅट असतात. लक्षात ठेवायचा हा पॉईंट. आणि प्लॅन्टपासून जे आपल्याला फॅट भेटतात त्यांना आपण प्लॅन्ट फॅट असं म्हणतो. ॲनिमलपासून भेटणाऱ्यांना ॲनिमल फॅट असं म्हटलं जातं. तर प्लॅन्टपासून जे फॅट भेटतात ते अनसॅच्युरेटेड फॅट असतात. पुढचा पॉईंट काय आहे आपला, इम्पॉर्टंट आहे हा सगळ्यात, दे डिक्रीज ब्लड कोलेस्ट्रॉल, इन्क्रीज ब्लड कोलेस्ट्रॉल. जे सॅच्युरेटेड फॅट आहेत ते आपण जर खाल्ले तर आपल्या ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल वाढते.
आणि कोलेस्ट्रॉल जास्त वाढणं हे घातक असते बाळांनो. काही प्रमाणात सगळ्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आहेच, त्याची काही लेवलही ठरलेली आहे, आपण पुढे शिकणारच ते. पण ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या घरामध्ये अटॅकचा अशी हिस्ट्री आहे, हार्ट अटॅकची अशी हिस्ट्री आहे, तर त्यांना डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही जे आहे सॅच्युरेटेड फॅट खाऊ नका, अनसॅच्युरेटेड फॅट खा. कारण जर तुम्ही सॅच्युरेटेड फॅट खाल्ले तर सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल आणि कोलेस्ट्रॉल काय करते, आपल्या ज्या आर्टेरी आहेत, आपल्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, त्या ब्लड व्हेसलमध्ये हे कोलेस्ट्रॉल जाऊन जमा होऊन जाते, डिपॉझिट होऊन जाते. मग आपल्या ब्लड व्हेसल छोट्या होऊन जातात. ज्या मोठ्या होत्या त्याच्यामध्ये आता कोलेस्ट्रॉल जाऊन बसला आणि त्या आता साईजनी छोट्या झाल्या. आता ब्लड व्हेसल छोट्या झाल्या, मग आता हार्टपर्यंत ब्लड जाणारच नाही आणि हार्टला जर ब्लड भेटत नाही तर हार्ट अटॅक येईल. लक्षात आलं का? अशा तऱ्हेनं हा कोलेस्ट्रॉल डेंजर आहे, लक्षात ठेवा. आणि हा कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतो, तर सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्यामुळे वाढतो. आणि कमी कशामुळे होतो, अनसॅच्युरेटेड जर फॅट खाल्लं तर मग आपला कोलेस्ट्रॉल जो आहे तो डिक्रीज होतो. दे डिक्रीज म्हणजे कोण, अनसॅच्युरेटेड फॅट डिक्रीज ब्लड कोलेस्ट्रॉल. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे लास्ट, हायड्रोजिनेशन हॅज नो इफेक्ट ऑन सॅच्युरेटेड फॅट. जर आपण सॅच्युरेटेड फॅटचं हायड्रोजिनेशन केलं, याच्यामध्ये हायड्रोजन ॲड केले, त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यानंतर इकडचा काय पॉईंट आहे, हायड्रोजिनेशन कन्वर्ट्स अनसॅच्युरेटेड फॅट इनटू सॅच्युरेटेड फॅट. जर आपण हायड्रोजिनेशन केलं याचं अनसॅच्युरेटेड फॅटचं, याच्यामध्ये हायड्रोजन जर ॲड केले तर अनसॅच्युरेटेड फॅट हे सॅच्युरेटेड फॅटमध्ये कन्वर्ट होतात. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तशा तऱ्हेनं हा आपण या सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅटचा एक कंपॅरेटिव्ह स्टडी केला, जो तुमच्या खूप कामात राहील. आणि आता आपल्या या सिम्पल लिपिडमधला लास्ट टॉपिक आपल्याला शिकायचा आहे आणि तो आहे वॅक्सेस. वॅक्सेस डिफरंट टाईपचे वॅक्सेस आपण समजून घेऊ. तर बाळांनो, आणखीन एक सिम्पल लिपिड आहे आणि तो आहे वॅक्स. तर वॅक्सबद्दल आपल्याला माहितीच आहे बरंच काही. वॅक्सेस जसे की आपल्या स्किनवर सुद्धा वॅक्स तयार होत असते. आपल्या कानामध्ये जो मळ आहे आपण त्याला वॅक्स असंच म्हणतो, इयर वॅक्स आहे तो, किंवा कानामधला मळ, किंवा त्याला सेरुमेन असं म्हणतात. काय म्हणतात, सेरुमेन असं म्हटलं जातं त्याला. त्याचबरोबर आपली जी हे जे स्किनच्या ग्लँड आहेत ना, याच्यामधून पण वॅक्स तयार होत असते. त्यामुळे आपली स्किन वगैरे जे आहे, आपले हेअर असे आहे, हे असे चिकट असतात, हे ऑइली होऊन जातात. कारण की पूर्ण ते वॅक्स आपल्या स्किनमध्ये तयार होत असते. वॅक्स जे आहे ते ॲनिमल तयार करतात, वॅक्स जे आहेत हे प्लांट पण तयार करतात. त्याचबरोबर जे छोटे तुम्ही बीज वॅक्स ऐकलं असेल ना, हनीबीज. तर हनीबीज ते मधमाशांचं जे पोळं तयार करतात, तर ते पोळं म्हणजे काय, ते वॅक्सच आहे शेवटी. त्याला आपण हनी वॅक्स असं म्हणत असतो. त्याचबरोबर आपण ज्या कॅन्डल्स वगैरे बघतो, डिफरंट टाईपच्या कॅन्डल्स आणतो आपण मार्केटमधून, तर त्या पेट्रोलियमपासून तयार केल्या जातात. ते पॅराफिन वॅक्स म्हणतात त्याला. काय म्हणतात, पॅराफिन वॅक्सच्या कॅन्डल. तसं वॅक्स काही आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपण वॅक्स हा वर्ड जो आहे हा खूपदा असा ऐकत असतो. आणि हे वॅक्सेस जे आहेत याचे खूप सारे युजेस पण केल्या जातात, डिफरंट टाईपचे. ॲनिमल वॅक्सचा भरपूर सारा यूज केला जातो. कॉस्मेटिकमध्ये त्याचा यूज केला जातो, सौंदर्य प्रसाधनासाठी बनवण्यासाठी. त्याचबरोबर काही ऑर्नामेंटल म्हणून पण त्या वॅक्सचा यूज केला जातो. तर अशा तऱ्हेनं वॅक्सचे भरपूर सारे युजेस आहे. आणि हे वॅक्स जे आहे आपल्याला वेगळ्या प्रकारचे वॅक्सेस माहीत असतात, जे की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वॅक्स तयार होत असते. तर ह्या वॅक्सच्या काही प्रॉपर्टी दिलेल्या आहेत आणि ह्या सगळे वॅक्स जे आहेत हे सिम्पल लिपिड्स म्हणून ओळखल्या जातात. आहे लिपिड्सच, वॅक्स कोणतेही म्हटले तरी आहेत ते लिपिडच. आणि लिपिड म्हटले की आपल्याला माहीत आहे की ते फॅटी ॲसिड्सपासून बनलेले असतात. तर आता काय प्रॉपर्टी दिलेल्या आहेत ह्या सगळ्या काही वन बाय वन करून आपण समजून घेऊ. तर काय सांगितलेलं आहे सगळ्यात आधी, दे आर इस्टर्स ऑफ लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन ऑफ अल्कोहोल्स. तर वॅक्समध्ये काय, वॅक्समध्ये फॅटी ॲसिड तर आहेच, पण ही फॅटी ॲसिडची लॉंग चेन आहे, खूप सारे आहेत. जनरली फॅटी ॲसिडमध्ये 16 ते 18 कार्बन असतात, तर याच्यामध्ये जास्त असतील, 20 वगैरे असतील. त्याचबरोबर याच्यामध्ये अल्कोहोलची सुद्धा लॉंग चेन आपल्याला बघायला भेटते. जसं आपण बघितलंच आहे की सिम्पल लिपिड हे फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलपासून तयार झालेले असतात. तसेच वॅक्ससुद्धा आहे. तर वॅक्स हे काय, लॉंग चेन आहे फॅटी ॲसिडची आणि लॉंग चेन आहे अल्कोहोलची. या दोघांपासून बनलेले आपले वॅक्स. पुढची प्रॉपर्टी काय याची, दे आर मोस्ट अबंडंट इन ब्लड, गोनॅड्स अँड सिबेसियस ग्लँड ऑफ स्किन. आता ॲनिमलमध्ये हे वॅक्स कुठे सापडतात. ॲनिमलमध्ये हे वॅक्स आपल्या ब्लडमध्ये आहेत. त्याचबरोबर ज्या गोनॅड्स आहे, मेल गोनॅड, फिमेल गोनॅड, जसं की टेस्टीज, ओव्हरीज, आपल्या ज्या टेस्टीज मुलींमध्ये ओव्हरीज, त्यांच्यामध्ये हे वॅक्स प्रेझेंट आहे. त्याचबरोबर सिबॅसियस ज्या ग्लँड आहे आपल्या स्किनमध्ये 2 टाईपच्या ग्लँड आहे. एक आहे स्वेट ग्लँड आणि दुसरी आहे सिबॅसियस ग्लँड. स्वेट ग्लँडचं काम आहे स्वेट तयार करणे, घाम येतो आपल्याला, ते स्वेट ग्लँडचं काम आहे. त्याचबरोबर ज्या सिबॅसियस ग्लँड आहेत ज्याच्यामधून असं ऑइली असा सबस्टन्स निघतो, तर त्याच्यामध्ये वॅक्ससुद्धा तयार होत असते.
तर आपली ही जी स्किन आहे, स्किनमध्ये आहेत सिबॅसियस ग्लँड, त्याच्यामधून वॅक्ससुद्धा तयार होत असते. तर लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्या कानामध्ये पण ते वॅक्स तयार होते, ज्याला आपण सेरुमेन असं म्हणतो. ज्या मधमाशा असतात, बीज असतात, हनी बीज, त्यासुद्धा वॅक्स तयार करतात. त्यानंतर आणखीन पुढे काय आहे सांगितलेलं आपल्याला, दे आर सॉलिड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. सगळे वॅक्स जे असतात, मेन म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, काय म्हणतो, मेन. तर हे जे मेन आहेत किंवा हे जे वॅक्सेस आहेत हे सॉलिड आहेत. ऑर्डिनरी किंवा रूम टेम्परेचरला सॉलिड असतात. ते कोणते वॅक्स घ्या, सॉलिड आहे. वॅक्सेस फॉर्म इनसोल्युबल कोटिंग ऑन हेअर्स अँड स्किन ऑफ ॲनिमल्स. तर ॲनिमलची जी स्किन असेल, हेअर्स असतील, त्याच्या आजूबाजूला वॅक्सेसची एक कोटिंग तयार होऊन जाते. जसे आपले हेअर्स आहेत, आपली ही स्किन आहे, तर त्याच्यावर वॅक्सेसची एक लेअर तयार होते, कोटिंग. आणि ती कशी आहे, ती कोटिंग आहे इनसोल्युबल आहे. कशी आहे, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, पाणी लागत नाही जनरली त्याला, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं प्रॉपर्टी काय, वॅक्सेस फॉर्म अँड आउटर कोटिंग ऑन स्टेम, लीव्ज अँड फ्रूट्स. तर प्लॅन्टसुद्धा भरपूर सारे वॅक्स तयार करतात. प्लॅन्टमध्ये आपल्याला कुठे वॅक्स बघायला भेटते, तर स्टेम, लीव्ज आणि जे फ्रूट्स आहेत, बरेचसे लीव्ज बघा चिकट असतात असे. प्लॅन्टचं जे स्टेम आहे ते कधी आपल्याला चिकट लागेल. फ्रूट्स असतात बरेचसे असे चिपचिपी लागतात, चिकटसे. तर त्यांच्या आजूबाजूला सगळ्यांच्या काय असते, त्या सगळ्यांच्या आजूबाजूला वॅक्स असते, म्हणून ते असे चिकट आपल्याला लागतात. तर ह्या काही वॅक्सच्या प्रॉपर्टी आहे आणि हे सगळे वॅक्स आहे सिम्पल लिपिड्स. तर इथे आपण सिम्पल लिपिड्स हा टॉपिक कव्हर केल्या पाडानो. खूप सारं वाचन करा, खूप सारं बुक्स रीड करा, NCERTचे वाचा, स्टेट बोर्डची बुक्स वाचा, खूप सारे MCQची प्रॅक्टिस करा. आणि जर काही डाऊट असले तर कमेंट करून मला जरूर विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिडचा स्टडी करू.